हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाता लोचने रूप पाता लोचने टाळी वाजवा रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल झाले ओ साजनी तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव वारवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण राहिला का सर्वा सुखादिया आगर सर्वा सुखादिया बापा रखवा देवी बापा रखुमा देवी वर बापा रखुमा देवी वर थोडं मागवा
तुहा माधव बरावा तुहा विठ्ठल बरावा बरवा तुहा विठ्ठल जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय कोणी एकी भुलली नारी विकिता गोरस घ्या मने हारी विकिता गोरस घ्या मने हारी विकिता गोरस घ्या मने हरी कोणी एक भुलले मने हरी विकता गोर देखिला डोळा बैसला मनी डोळा बैसला ए देखिला डोळा बैसला मनी डोळा बैसला आ देखिला डोळा बैसला मनी तोची वदने उच्चारी तोची वदने उच्चारे डोळा बैसला माने तेची वदना तेची वदना आपली एकाला डोळा बैसला माने टाकळी आणि वरखेड मध्ये म्हणा
देखी भुलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी आपली अंचा विसर भोळा गोविंद कळा कौतुके देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी तो का म्हणे हासे जन नाही कान तये ठाई देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदने उच्चारी पांडुरंगा ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या महान तपस्वी संत एक अवलिया साधू संत श्रेष्ठ ज्यांची जगभर ख्याती आहे असे असणारे गजानन महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त महान तपस्वी संत भगवान बाबा वामन भाऊ महाराज शृंग ऋषी खर्मदास महाराज वैकुंठवासी गुरुदेव नारायण बाबा खंडो बाबा या थोर संतांच्या आशीर्वादाने आमचे पारमार्थिक प्रेमी आमचे हरिभक्तपरायण गायनाचार्य झुंबर महाराज आव्हाड आणि त्यांचा संपूर्ण असणारा परिवार मोठ्या भावनेने श्रद्धेने आपण गेले 15 वर्षापासून अगदी हा उत्सव करतात. अगदी संपूर्ण घरातील कुटुंबातील सर्वत्र मंडळी ह्या उत्सवासाठी अगदी त्यांना आधार देऊन भव्य दिव्य असा कार्यक्रम करतात. टाळी वाजून त्या कुटुंबाचं टाळी वाजून स्वागत आहे. कार्यक्रमासाठी उपस्थित आमच्या असणारे हरिभक्तपरायण गायनाचार्य मेहुणे हरिभक्तपरायण महाराष्ट्रभर जे फिरले नामदेव महाराज, त्याचप्रमाणे श्री क्षेत्र महान तपस्वी संत गुरुदेव नारायण बाबा यांच्या सान्निध्यात असणारे आमचे असणारे लहाने बाळू महाराज, मोठे बाळू महाराज, त्याचप्रमाणे आमचे असणारे वरखेड सांगीचे तोलोरे महाराज, आमचे असणारे स्नेह ड्रायव्हर हरिभक्तपरायण धनंजय महाराज, त्याचप्रमाणे आपले विनेकरी, तिकडचे विनेकरी काय खाऊ राहिले हातातलं थोडीच होते वय, त्याचप्रमाणे आपले कोले महाराज आणि सर्वत्र असणारी महाराज मंडळी, इकडं असणाऱ्या टाळकरी आणि ही विद्यार्थी कुठाले तुम्ही आदरणीय आमचे असणारे खंडू आबा यांचे असणारे विद्यार्थी आणि ज्यांची माझी लहानपणापासून भेट आहे. खरंच आमचे असणारे पांडुरंग महाराज, आपल्या परिसरातले पहिले पखवादे पांडुरंग महाराज, टाळी वाजवून त्यांचं स्वागत आहे. हां छान, आता खूप पखवादे झाले, भरपूर पखवादे झाले. हां त्यांनी माझं कीर्तन वाजवा म्हणून त्यांचं मी कौतुक करीत नाही बरं का. अगदी गुणवान बाळू महाराज, आता माणसं आहे पण कशी आहे, गुणवान पण आहे, मेजर अवगुणीपणे एक संतांची कृपा असते. पाहता ही सर्वत्र असणारी टाळकरी मंडळी, कारण आमचे असणारे झुंबर महाराज कोणालाही आमंत्रण देत नाही, निरखून निरस दूध प्यानारे ही सर्वत्र असणारी टाळकरी मंडळी, कुठल्याही प्रकारचा यांच्या जीवनात डाग नसणारी ही गुणवान असणारी मंडळी दरवर्षी भावनेने श्रद्धेने अगदी गेले 2 ते 3 दिवस हा कार्यक्रम छान दिष्ट लागण असा हा कार्यक्रम करतात. म्हणून आपल्या सर्वांच्या चिंतनासाठी गजानन महाराजांच्या पवित्र समाधीवर जे पुष्प व्हायचं त्याच्यासाठी निवडलेली गवळण विठाला जीवनात भाग्य लागतं तेव्हा कुठं भगवंताचं नाम मुखात येत असतं. जीवनात भाग्य लागतं तेव्हा कुठं असणारं संतांचं असणारं जीवन आपल्याला आवडत असतं. एखादा बिझनेस करू नका, एखादा व्यापार करू नका,
असं संतांनी मेजर कधी म्हटलं नाही. फक्त तो व्यापार, तो बिझनेस करत असताना आपल्याला आपल्या व्यवहारात काहीतरी आनंद मिळन असा जर व्यापार केला तर इतका आनंद मिळतो, आपल्या लेकरा बाळाला आनंद मिळतो. आनंद कोंद सुखाच्या व्यवहारी. प्रत्येकाच्या जीवनात जर व्यवहार सुखरूप असेल तर त्याच्या जीवनात आनंद. त्याच्या जीवनात बाळाव आनंद येत नवल नव्हे, त्याच्या कुटुंबात आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. हे आपले परिसरातले महान तपस्वी संत खर्मदास बाबा असो, भगवान बाबा असो, वामन भाऊ महाराज असो, नारायण बाबा असो, गुरुवरी भीमसिंग बाबा असो, खंडोबाबा असो, या संत मंडळीचा व्यवहार चांगला. मेजर व्यवहार म्हणजे वागणं, व्यवहार चांगला. आज त्यांच्यामुळे आपण सगळे सुखरूप आहे. हाय पाऊस जास्ती, नुकसान जास्ती, पण जीवितहानी आपली कोणाची नाही. आपण सुखरूप आहे. नाहीतर बाहेरचा जर भाग काही पाहिला तर किती किती असणारी जीवितहानी आहेच, अगदी बाकीची हानी आहेच. परंतु ह्या संतांच्या आशीर्वादाने आपण सुखी. म्हणून कोणी एक भाग्यवान असणारी गवळण का तिच्या जीवनात परमार्थिक आनंद घेत असताना संसार करता करता ती आनंद घ्यायची. संसार बाधक नाही बरं का. एक अन दोन बायका असणं काही विशेष नाही. मी तुझं बोलत नाही बरं का, तू माझ्याकडे बघू नको बरं का. तू कोबराईंना दोन बायका होत्यास होतं का नाही. आता मला पण एक बायको आहेस ना. काय काय बरं का पोरो, मला पण एक बायको आहे, पण माझी बायको चांगली नांदती नारायण बाबांच्या कृपेने. बाळू महाराज ती कोणती बायको? वासनाबाई. किती गळ्यात मोठ्या मळे असल्यानं वासना जर चांगली नसेल तर नासे रासे त्याचा विठाला. भाग्यवान गोकुळवासी असणारी ती गवळण परमार्थिक आनंद घ्यायची आणि प्रपंचातल्या गोष्टी सांभाळायची. व्यावहारिक दृष्टीने ती बाजारला चालली होती. कुठं? मथुरेला. ती बाजारला जात असताना एकटी नव्हती चालली. ते कशा चालल्या होत्या? दुडीवर दुड गवळणी कॉलेजवर सगळेच जातील, पण शिकवलेल्या शिक्षकांचं सगळ्यांनाच पटन असं नाही. असा एखादा असतो शूरवीर का वास कॉलेज 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 का त्याच्या जीवनात तो आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही. बाजारला चाललेल्या अनेक गवळणी, दुढीवर दुढी गवळणी 7 निघाल्या, पण जाता जाता त्यांनी श्याम सुंदर तो भगवान परमात्मा पाहिलाय. संसार तर अवश्य करायचा, पण संसार करता करता भाऊ बाबा या विचाराला घेऊन आपण जर चाललो तर दिष्ट लागण असा संसार झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त या संतांच्या विचाराला घेऊन चालायचं. चालली ती बाजारला, पण तो भगवान परमात्म्याने तिने पाहिण्याबळ नामस्मरण तर चालूच होतं. पण बाजारात गेल्याच्या नंतर विकायला काय घेऊन गेलेली ती? गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी
मथुरेच्या. विकायला घेऊन ती असणारी दही दूध घेऊन गेलेली, लोणी घेऊन गेलेली. पण श्याम सुंदर परमात्मा पाहिल्याच्या नंतर तिची अवस्था बदललेली. बाजारात जाऊन ती काय म्हणते, गोड प्रमाण दिलं आमच्या बाळू महाराजांनी. गोविंद घ्या कोणी, दामोदर घ्या कोणी, तव तव हसती मथुरेच्या. मथुरेचे लोक हसायला लागले. अगदी वस्तुस्थिती, काही वस्तुस्थिती नसताना कशाला हसतील. एक जणाने 4 बोर घेतले, पाणी लागलं नाही, त्याच्या डोक्यात दगड टाकाव. कुठं हसायचं नाही बरं का. ज्या ठिकाणी हसायचं त्या ठिकाणी हसायचं. एखाद्या गरीबाचा मुलगा आहे, स्पर्धा परीक्षा करतो आणि त्याच्या स्पर्धा परीक्षा करता 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 शेवटी येजवार होण्याच्या अगोदर 6 महिने तो कुठंतरी मेजर नोकरीला लागला. त्याच्याबद्दल टाळी वाजवून त्याच्याबद्दल हसावा. बस याच्या नशिबाने याला साथ दिली. विठाला एक वाक्य करा, एक 10-15 पोरं कीर्तन ऐकतात, मला याच्यात समाधान. कधी पण कोणाचंही पण, कधी पण केव्हा पण कोणाचं पण कौतुक केल्याच्या नंतर एक दिवस असं येत असतो का जग आपल्या लेकराचं कौतुक केल्याशिवाय राहत नाही. दादा ही तर देवाण घेवाण असते. म्हणून बाकीच्या गवळण्या हसायला लागल्या. का हसायला लागल्या, ती गोविंद घ्या, दामोदर घ्या म्हणते. विकायला 50-50 गवळणी गेलेले, पण एकीची अवस्था बदललेली. कारण अभंगाच्या पहिल्याच्या कोणी एक आहे आणि ती भुललेली. तिला तो परमात्मा असणारा कळलेला आहे, सगळ्यांना कळत नाही. हरिपाठ करणारे सगळेच असतात, पण सगळ्यांनाच त्याचा आनंद मिळेल असं नाही. कोणी एकी भुलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. त्या परमात्म्याला घ्या म्हणतीत. का म्हणतीत, अभंगाच्या 2ऱ्या चरणात. बैसलामनी तो चिवदनी उच्चारी. मनात जो बसला का तो दिसत असतो बर का. मनी जे वशे स्वप्नी तेची दिशे. मनात जर चांगलं चिंतन केलं का संध्याकाळी तेच स्वप्न पडतं.
चांगलं चिंतन केलं का हे तुम्हालाच पडतं नवल नाही, आमच्यासारख्या संन्याशाला सुद्धा पडतं. वैकुंठवासी भीमसिंह बाबा सांगायचे, एक संन्यासी एका शिष्याच्या लग्नाला गेला. पाहिला बाबा तो शिष्य. आता त्या रुबाबात होय असं लग्न बिग्न त्या रुबाबात आला. तो लग्न झालं का नाही ना, म्हणून पाय ना इकडं ऐक ना. असा रुबाबात आला. ते महाराज कुठेतरी बसलेले होते शिष्याचं लग्न असल्यामुळं. कोण रे कोण राजा आला, कोण राजा आला. कोणीतरी सांगितलं महाराज राजा नाही म्हणले, तुमचा शिष्य आहे म्हणले. असं हो म्हणले. तेवढ्यात ती नवरी आली. अय कोणती देवी आली. सांगितले देवी नाही म्हणली, तुमची सुनबाई. लग्न असं असतं का. त्याने ते चांगलं असं बारकाईनं पाहिलं. आमच्यासारख्या लग्नात लय बसलं नाही पाहिजे ना. विठाला ते सगळं पाहिलं आणि गेलं बाबा त्याच्या डोंगरावरती असणारं गाडावर. लग्न असं असतं का, लग्न असं असतं का. लग्न झाल्यावर मग काय पोरं होते, तामुक होतं तमकं होतं सगळे असं. त्याला रातची स्वप्न पडलं बा लग्न झालं, एक लेकरू झालं, आजूक एक लेकरू झालं, आजूक एक झालं. बायको म्हणली आता तुम्ही पलीकडं सारखा. ती पलीकडं सरकली. आजूक एक झाल्यावर हा पलीकडं सारखाला जरी जे गेला, जे वट्टेहून खाली असणारा 10 फुटाचा खड्ड्यात पडला, त्याचं कंबरच मोडलं. तो जागी झाला. न झालेले पोरं जर कंबर मोडीत असन तेव्हा तुम्ही माझ्याकडे बघू नका. आता चांगले संस्कार आहे बरो. लक्षात ठेवा, भाऊ बाबाच्या संस्काराला विचाराला घेऊन चला, आपल्या जीवनात आनंदाला तोटा राहणार नाही. विठाला म्हणून त्या परमात्मा तो पाहिला पाहिजे ना. आपल्याला मुंगीत देव दिसला पाहिजे ना, आपल्याला गोर गरिबात देव दिसला पाहिजे. सगळ्या ठिकाणी तो परमात्मा दिसला पाहिजे. देखिला डोळा बैसला म्हणे तोची वदनी उच्चारी. जिकडं तिकडं कृष्ण 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 म्हणते. याचं काय कारण महाराज तिसरं चरण विसर भोळा गोविंद काळा कवतिके. ती आपल्यापणाला विसरून गेलेली आणि विधेय अवस्थेची झाली. खरं तर विधेय अवस्था कशी असतील. वैकुंठवासी नारायण बाबा मेजर एकदा, आता ही मंडळी साक्षीदार आहे. एकदा नारायण बाबा कीर्तनाला गेले बरं का भाऊ. कीर्तन कशाचं, वाढदिवसाचं. आणि बाबांनी घेतला अभंग वर्ष श्राद्धाचं. बरोबर आहे ना. एक नाही दोन नाही. कीर्तन झालं, बाबा जेवले, गाडीत बसले. आमचे बाळू महाराज सांगत असतात. आणि कोणीच कोणाला बोला ना. बाबा म्हणले का रे कोणीच कोणाला बोला ना, काय झालं. सांगितलं बाबा आता काय झालं काय सांगावं. बाबा म्हणले काय झालं रे. सांगितलं बाबा कीर्तन होतं वाढदिवसाचं. आता बाबांनी मग यांना शिवी दिली होय बाळू महाराज. काय दिली ती मी सांगू का. नाही ना. त्यांचा आधार घेऊन जगता येईल पण त्यांच्यासारखं नाही वागता यायचं. विठाला का
आपल्या पानाला ही संत मंडळी असणारी विसरून जायची. आपल्यांचा विसर भोळा गोविंद गोविंद घ्या दामोदर घ्या. आपल्या पणाला ती विसरून गेलेली. आणि असं बाजारात गोविंद घ्या दामोदर घ्या. त्यावेळेस तुकोबराय सांगतात तिला लोक हसायला लागले. तुका म्हणे हसे जना तुका म्हणे हसे जना तुका म्हणे हसे जना तुका म्हणे हसे ताली वाजवा. काल्याचा प्रसंग आहे. आणि काला म्हटलं का भगवान परमात्म्याने गोकुळात काय चरित्र केलं याचा फक्त काय करायचं बरोबर उच्चार आचरण नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं फक्त भजन करायचं आचरण करून जमणार नाही. का जमणार नाही? कारण त्याने 12 गाव अग्नी गिळला होता. किती हो पलीकडचे विनेकरी किती गाव? हां आपल्याला एक बिडीचा चटका. हां लय वेळेस पहा तुम्ही. हा निवांत असं रस्त्याने एकदा निघले का विठाला विठाला हो
त्याने 12 गाव अग्नी गिळलं होतं. आपल्याला एक उदबत्तीचं चटकं लय, एक बिडीचं चटकं लय. नवे नवे त्याने बायका किती केल्या होत्या बाळू महाराज? बायला 16,000 रे, बायला 16,000 रे, बायला 16,000 रे, बायला 16,000 रे. पंढरपूर रे, पंढरपूर रे, मुखाची 4 भुजाची, भीमा तेरी एक वसले नगर, त्याचे नाव पंढरपूर रे. तेथील मोक्षाचे 4 भुजाचे, हजार रे 16,108. बर का, देवाला किती बायका होत्या? 16,108. आणि सुंदर आणि देखण्या अशा कुऱ्या कानाच्या बाबर वाट्याच्या नव्हत्या. आता तर विषयच नाही. आता तर भेटणार नाही असं नाही. ज्याचे विचार भाऊ बाबा नारायण बाबापासून लांब गेले तर त्याचा अवघड आहे. आणि जो भाऊ बाबांच्या विचाराला घेऊन चालन, बस आपलं शील चांगलं ठेवीन का त्याच्या जीवनात त्याला अगदी आनंद मिळणार. म्हणून भगवान परमात्मा जन्माला आल्याबरोबर 8 वर्षाची मूर्ती. देवकीनं सांगितलं कृष्णा लहान होय. देवकीची तपश्चर्या महान असल्यामुळं भगवान लहान झाले. वसुदेवजीने परमात्म्याकडे पाहिलं. परमात्म्याने सांगितलं बाबा मी साक्षात परब्रह्म परमात्मा जन्माला आलेलो आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर वसुदेवजी अगदी अशी जीव दुःखाची छटा का? कृष्णा तू जन्माला आला, जिकडं तिकडं आनंद झाला, मलाही मनस्य आनंद झाला, दुःख याचं वाटतं म्हणले. आता जर का तुझ्या मामाला माहीत झालं, त्याचं नाव काय? कंस. कारण त्याने आतापर्यंत 7 मारले होते. भगवंत बाळू महाराज म्हणतात तिथं आला नाही काऊन आज इथं येणार नाही तो. आता आपल्या परिसरातच राहिला नाही. भाऊ बाबा नारायण बाबा खंडू बाबा कर्मदास महाराजांच्या कृपेने खूप खूप आपण सद्विचाराशी तल्लीन पा. नवरात्रात भाऊ मी शिरसटवाडीला गेलो होतो. नवरात्रात कीर्तन होतं आणि त्या कीर्तनाला जात असताना पाणी असल्यामुळं शिरसटवाडीतून अगदी तलावून जावं लागलं. अगदी जेवण झालं आणि कीर्तनाला असणारं गेलो. एक 10-20 पोरं जवळजवळ ते असणारे 5वी-6वीचे असतील. अगदी त्या गेटपाशी उभा राहिले. बाबा हात जोडले. बाबा आम्हाला आशीर्वाद द्या, बाबा आम्हाला आशीर्वाद द्या. बाबा लोक आशीर्वाद देतात हे बाबालाही काही कळत नाही, पण बाबा लोक आशीर्वाद देते त्या निरागस अंतकरणाच्या अंतकरणात हा भाव आहे. ही भगवान बाबा आणि वामन भाऊची कृपा आहे, लक्षात ठेवा. असे गोड असणारे कशा करता मला सांगायचं का हा अंतकरणात भाव आपल्या उतारला पाहिजे. विठाला म्हणून तो कंस राजाला जर कळालं तर तुला मारल्याशिवाय राहणार नाही. भगवंताने सांगितलं बाबा त्या कंस मामाची जर तुम्हाला भीती वाटत असेल तर मला काय करा. नंदाच्या घराला घराला नंदाच्या गोकुळात असणारा नंद राजाच्या घरी नेऊन मला सोडा. शेवटी परमात्मा तिथं ठेवला. तिथली योग माया बंदी शाळेत आणून टेकवली. ती बाया कहर करायला लागली.
रक्षपाळ झाले जागी झाले. कंस राजा धावत पळत आला. देवकी समोरचं बाळ उचलून गरगर गरगर गर शिळेवर आपटणार तेवढ्यात ती योगमाया हातातून निसटली आणि तिनं जाता जाता सांगितलं, तुझं लागे वधी माझ्याशी काय वाद करतोस म्हणले. गरगर 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 फिरवल्या बरोबर आकाश मार्गाने निघली आणि जाता जाता सांगितलं, जा तुझा शत्रू गोकुळात लहानची मोठा होतो. आपला शत्रू गोकुळात लहानची मोठा होतो. तरुण पोरो कोण जातं मारायला? सगळ्या तरुण पोरांनी सांगितल्यात, काही गोष्टी नाही पटल्या तर गोधडे घेऊन घरी झोपायचं, पण काही म्हणायचं नाही. ज्ञानोबरांनी हेच सांगितलं, ज्ञानदेव मौन जपमाळांतरी. आपला शत्रू गोकुळात लहानचे मोठं होतो. महिला मंडळ कोण जात? आणि एक बाया उठली. बाया काय ग तिचं नाव? वर बसलेल्या. तुम्ही जेवून घेता का एकदा? पुतना. मारायला आलेली पुतना मावशी मेली बर का, मेली. तिने फक्त एकच केलं, कृष्णा माझ्याकडून चुकलं. योग्य पर्व काळात योग्य तीर्थाच्या ठिकाणी आपण जर चुकलो आणि हे जर ग्वाही दिली, त्या पापातून त्या दोषातून तो माणूस मुक्त होत असतो. फक्त परत तो गुन्हा करायचा नसतो. मेली, मोक्षाला पाठवलं. असा हा भगवान परमात्मा अनेक लीला करत असताना अनेक रांगता रांगता रांगत रंगणी टाळी वाजव रांगत चोरीत लोणी रांगता रांगता येदोशी चरित्र केले नारायणे. अशा अनेक खोड्या करत असताना एक एक गवळण यायची. यशोदेला घरानं सांगत असताना यशोदेने म्हणावा, अग 5 वर्षाची माझे बाळ, अग माझं बाळ लहान आहे आणि तो कुडा खोड्या करीन का? एक म्हणायची, अगं यशोदे परवाच आमच्या घरी आला, दारिणीला होता म्हातारा, घेऊन ताकाचा डेरा, सैरा आटफोडीला. काही सांगू नका म्हणले. माझं पोरग एवढं अवगुणी नाही म्हणले. माझं पोरग कसं आहे? बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने ग, बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोचरवाणे, बाळ दिसतंय गोचरवाणे, बाळ दिसतंय गोचरवाणे गे, बाळ दिसतंय गोचरवाणे. अनेक घराणे अनेक लीला करत असताना एक एक गवळणीची यशोदेला सांगायची. एक लीला सांगतो पुढं चालतो. काय झालं, एकदा गोकुळात एका गवळणीच्या घरी पाहुणे आले. चला पाहुणे येणार म्हणून सासऱ्याने सांगितलं, सुनबाई. सुनबाई म्हणल्यावर कशी हाक मारायची? जी. मालकाने जरी हाक मारली बर का, तेव्हा कसं बघत मालकाने जर हाक मारली तर कशी म्हणायचं? जी. ते धोरणात असावं. त्याप्रमाणे सासऱ्यानं हाक मारली, सुनबाई. जी. काय नाही म्हणले, आपल्याकडं 5-50 पाहुणे येणारे आणि स्वयंपाक करा बर का. 5-50 पाहुणे येणारे, स्वयंपाक करा म्हणून तिने काही बाया मदतीला घेतल्या. स्वयंपाकाला सुरुवात केली. छानपैकी असणारी पोळी भाजी
शिरा, भात, कोशिंबिरी, अनेक प्रकारच्या चटण्या, सुंदर प्रकारे असा स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक केल्याच्या नंतर सासऱ्याला सांगितलं, मामा स्वयंपाक आवरला. सुनबाई आवरला स्वयंपाक? हो. बसायचं जेवायला? बसायचं. सगळे असणारे जेवायला बसले. सगळ्यांना पात्र वाढले, सगळ्यांना जे काय पदार्थ वाढले. सासऱ्याने हातात पाणी घेतलं ना असं संकल्प सोडणार. तेवढ्याच सासऱ्याने चांगलं बारकाईने ताटाकडे पाहिलं. ताटात सगळे पदार्थ होते पण मीठ नव्हतं. नीट आहे का? मीठ नव्हतं. सुनबाई सगळे पदार्थ वाढले, मीठ नाही वाढलं. बापरे. पटपट पटपट चालत ती स्वयंपाक घरात गेली आणि मिठाची बरणी उचलल्याबरोबर तिला हलकी लागली. का? स्वयंपाक करत असताना, तो शिरा करत असताना साखर म्हणून त्या रव्यात काय टाकलं तिने? मीठ टाकलं. तेव्हा मिठाची बरणी मोकळी. आता संपूर्ण शिरा कसा झाला? खारट. आता म्हातारा मारल्याशिवाय राहणार नाही. विनेकरी बाबा खरं सांगा, म्हातारीला मारितात का नाही अजून? खरं आहे ना? आताची ताकद नाही होय. पांडुरंग महाराज कुमारवर आता म्हातारा मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ती देव घरात गेली आणि देवाला नमस्कार केला. देवा काही कर, माझ्या सासऱ्याला आज भाजी पोळी खायची बुद्धी दे, भात खायची बुद्धी दे, पण शिरा खायची बुद्धी देऊ नको. देव घरात गेली, नमस्कार केला ना अशी खिडकीतून बघते. मी तिथंच होतो ना, अशी ती खिडकीतून बघती. खिडकीतून बघत असताना सासऱ्याने असा पाणी घेतलं ना, हात फिरून हळू सासऱ्याचा हात कुठं जातो म्हणून तिने असं खिडकीतून पाहिलं. तर सासऱ्याचा हात तोंडाला पान नका देऊ का, भजापशी नाही गेला, भातापशी नाही गेला, कोशिंबीर होती तिथं गेला नाही, पोळी केल्या होत्या चपात्या तिथं नाही गेला. आणि म्हाताऱ्याचा हात हळूहळू 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 पुढे गेला, शिऱ्यापाशी गेला. म्हाताऱ्याने असा घासभर शिरा घेतला, असं त्याला गोल 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 केलं, असा उच्छालला, असा उच्छालला. तुम्ही आकार त्याला बरं का, तोंड टाकेन करून तोंडात टाकल्याबरोबर तिने डोळे झाकले. बापरे, संपूर्ण शिरा खारट आहे ना. आता म्हातारा रागावल्याशिवाय राहणार नाही. पण क्षणात आवाज आला तर वा सुनबाई काय शिरा केला. पाहुणे शिरा घ्या, पाहुणे शिरा घ्या, पाहुणे शिरा घ्या. सगळा शिरा वाढला, सगळा शिरा गोड लागायचा. सुनबाईला वाटलं म्हातारा मुद्दाम म्हणतो काय. कधी कधी असं होतं, एखादा पदार्थ नाही वाढला का, त्या नाही आवडला का माणूस तो खाऊन घेतो आणि वाढणारा तेच वडीत. त्याप्रमाणे असणारा म्हातारा मुद्दाम म्हणतो काय म्हणून ती स्वयंपाक घरात गेली आणि थोडंसं काही असणारं खरकट राहिलं होतं शिरा, तो असं खरडण केलं आणि ते खायला लागले. आता स्वयंपाक घरात गेल्यावर सांगावं एखाद्या बाईना, मी स्वयंपाक घरात खात नाही. त्याप्रमाणे असणारी ती गेली. लिंबा इतका असणारा शिरा त्या पातेल्यात निघल्याच्या नंतर तो खाल्ल्या आणि तो खाल्ल्याबरोबर तिला गोड लागला. हे कशाचं नवल आहे? हे भक्तीचं नवल आहे, कृष्ण परमात्म्याच्या लीलेचं नवल आहे. म्हणून नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे पुढे, असा हा भगवान परमात्मा अनेक प्रकारचं नवल करत असताना यशोदेने सांगितलं, कृष्णा मी आता तुला शाळेत घालते. आणि त्या कालची शाळा म्हणजे अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाला, अरे तुम्ही गाया घेऊन चाले गोपाला,
यशोदामायेने परमात्म्याला काम सांगितलं. आईने पोराला चांगलं काम सांगावं. ज्या आईने पोराला चांगलं काम सांगितलं, चांगला रस्ता दाखवला, ते भगवान बाबा जन्माला आले. लक्षात ठेवा. भगवान बाबांच्या आईने भगवान बाबाला 4थी 5वी असतानाच आपल्या श्री गुरूंचा असणारा रस्ता दाखवला, नारायणगडाचा रस्ता दाखवला, संतांचा रस्ता दाखवला. म्हणून आईने खूप लक्ष द्यायचं. नुसती कीर्तनाला का ऐकू बरं का, चांगलं लक्ष द्यायचं. आपलं पोरग शाळेत जातं का? हां, 5 वाजता शाळा सुटते, 3 वाजताच घरी कमून आलं. हां, कॉलेजला जातात का? तिथले क्लास करतं का? ही खूप खूप आपली सगळ्यांची असणारी जोखमदारी. हां, आपण खूप बारकाईने लक्ष द्यायचं. हे आपण आपल्या बारकाईने लक्ष दिलं तर आपल्या मुलाचं भवितव्य घडल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण जर दुर्लक्ष केलं, हां, चांगलं शिकवलं पाहिजे. आता आम्ही असं येता जाता पाहतो. हां, आईने एखाद्या लेकराला घेतलं का, ती असणारी 7-8 महिन्याची पोरगी असती. अशी पोरगी म्हणा, पोरग म्हणा, ती पोरगी अशी उभा राहायला लागते बरं का. थोडंसं तिला असं तिला कळतं आता हा काय नाही काय. 1-1.5 वर्षाची होती. मग ती आई सांगते, बाई नवरा कसा काढायचा, कळलं ना? हां, मग म्हातारीच काय करते, अशी बसल्या असा माझी मेजर, असा IT चालणारा साहेब. बर बाई सासू कशी करायची, म्हणजे ढम्मी न काम सांगणारी. तिलाच तिचं उचलं ना, ती काय कोणाला काम सांगत बाई. आणि जर नवऱ्याने मारलं तर काय पळून जायचं. हे संस्कार आपण चुकीचे आपल्या लेकरा बाळाला देतो. संस्कार चांगले द्यायचे बरं का. हे आम्ही महाराष्ट्रभर फिरतो. एकच 2 महापुरुषाची कृपा, वैकुंठवासी गोल्हार बाबा आणि वैकुंठवासी नारायण बाबा. एकदा आमचं कोण आता बाळू महाराजाला माझी तलोरी महाराज थाप्यावर सप्ताह ठरला आणि नेमका दिवाळीच्या परेडमध्ये ठरला. बाबा काहीच बोलले नाही. कधी सणावाराला आहे का कार्यक्रम ठेवायचे नाही. सांसारिक लोकाला मोकळा असून द्यायचं. विठाला लोकाच्या धोरणाने वागलं का मग आनंद आहे. आता आमच्या गावात मी सांगितलं भाऊ, सगळे वर्षभर कार्यक्रम करत असताना लहान कार्यक्रम करायचे. कारण आम्हाला भगवानगडचा सप्ताह जोहळ बडेवाडीत असल्यामुळं, बडेवाडी काय येळी काय एक असल्यामुळं लोक खुश आहे. तरी नाही बाबा, नवरात्राची यात्रा झाली पाहिजे. लोकाच्या धोरणानं चाललं का लई फायदा. हां, लोकाच्या धोरणानं चालायचं नंतर नाही बाबा आपलं देवीचं काहीतरी करा. म्हणलं काय द्यायचं ते द्या, काय द्यायचं द्या. तरी 60-70 हजार रुपये वर्गणी झाली. विशेषतः आहे एवढा दुष्काळ आहे, वल्ला दुष्काळ आहे, तरी लोक धर्माच्या बाबतीत माघ राहत नाही. ही भाऊ बाबा नारायण बाबांची पुण्य आहे. पा लक्षात ठेवा. विठाला हो, या संतांच्या विचाराला घेऊन आपण जर चाललो तर आपल्या जीवनात असणारा आनंद मिळाल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून आई वडिलांनी मुलाबाळाकडे खूप लक्ष दिलं पाहिजे. मी सांगत हे होतो. आणि मग गडावर गेल्याच्या नंतर झुंबर महाराज बाबांनी सांगितलं, रामगिरी सणावाराला कधी कथा कीर्तन ठेवायचे नसते. लोकांना सणावार मोकळं राहून द्यायचे असते. आजही त्या सणावाराला मला कोणी जर म्हणलं ना कीर्तनाला या, मी म्हणत असतो ते येळीत आमचं कीर्तन आहे. आम्ही काय थोडे खोटं बोलतो काय नाही का. तुम्हालाही त्याच्यातला आनंद घेऊन द्या, त्याच्यातला आनंद आम्ही दररोज घ्यावा. विठाला हो, असा हा भगवान परमात्मा लीला करत असताना यशोदेने सांगितलं, कृष्णा उद्या जाई राणा सवे घेऊन गोंदना. भगवान परमात्मा ब्रह्मविद्येचा पुतळा गायी राखीतो गोळा. आता देवाकडे किती गायी होत्या तर रानात गेल्याच्या नंतर 9 लाख गायी. आणि त्या गायी कशा होत्या मेजर, मारक्या. चांगले पोरं 10वी-12वीला 1 नंबर पास झाले. ते येते का भगवानगडावर म्हणा, तारकेश्वर गडावर म्हणा, रामगिरी बाबाकडं म्हणा, खंडवा बाबाकडं येते का. 12वी पास झाला बा, 1 नंबर जिल्ह्यात आला आणि तो भगवानगडावर शिकायला गेला नाही ना.
ज्यांना घरी काही येत नाही का ते इकडं आमच्याकडं आल्यावर नीट होते. हां, पण ते त्याप्रमाणे भगवान परमात्मा मारक्या गाई घेऊन रानात गेले तरी बाळू महाराज त्यांचा तिथं असणारा खेळ चालूच. हमामा काय, इट्टी काय, दांडू काय, लगोरी काय, असे अनेक खेळ. आता एकच खेळ राहिला. कोणता? खिशातून ते खोकं काढायचं, चालता 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 असं कान लावून बोलतो, चालता चालता आपलं गावही जात आणि पुढं निघून जातो. काही कळत नाही. आता मी ते सांगू नाही, ते चांगलं आहे पण त्याचा चांगला व्यापार करा, उपयोग करा, वापर करा. मी तर अल्पबुद्धीने असं सांगन, दररोज दिवसभर पहा पुरो, झोपायच्या वेळेस त्याला स्विच ऑफ करून सकाळी तुम्ही उठल्यावर त्याला उघडा जा जा जा. हां, कारण त्याचं व्हायब्रेशन बरोबर आहे मेजर, हां, खूप धोकेदायक. म्हणून तो आपल्यापासून हे चांगलं आहे बरं का, काही गोष्टी चांगल्या आहे, हां, पण काही गोष्टी त्या आपल्याला धोकेदायक आहे. असा हा असणारा परमात्मा अगदी खेळ खेळत असताना गोपाळाने सांगितलं, कृष्णा कांदी भार पोटी भूक, कांदी भार पोटी भूक, कांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख झाली आता वेळ म्हणती आना शिरोऱ्या. शेवटी भगवंताने सगळ्यांना एकत्र केलं. धन्यवाद. वैयक्तिक कार्यक्रम आहे पण संपूर्ण गाव ह्या कार्यक्रमाकडे लक्ष देतं. गावकरी मंडळीचं टाळी वाजवून स्वागत. ना सगळ्यांना मिळून चाललं रे, चाललं का आनंद असणारा मिळत असतो. त्याप्रमाणे भगवंताने सगळ्याला एकत्र केलं. सगळ्यांना काला वाटला, सगळ्यांना तो काला खाल्ला आणि तोच प्रसाद आपल्याला घ्यायचा. ज्ञानेश्वर मावली कृष्ण मने अवघा जने प्रकाश
आरतीच्या अगोदर थोडसा सत्कार 1-2-3 मिनिटात. आज ज्यांनी महाप्रसाद दिला याच गावातील आदरणीय श्रद्धेय युवराज भाऊ गोपीनाथ बोडखे यांनी महाप्रसाद आज ठेवलेला आहे. टाळी वाजून त्यांचं स्वागत आहे. त्यांना आपण श्रीफळ देत आहे का ते दमनी हां. त्याचप्रमाणे नाश्ता दिलेला आहे ह्या सप्ताहात बाबुराव गेनू घुटे पाटील, अंबादास घोंगडे पाटील, नारायण पाटील घोंगडे आणि गोटीराम केदार हातराळ या मंडळींनी छानपैकी असणारा नाश्ता दिलेला आहे. त्यांचंही टाळी वाजून असणारं स्वागत आहे. त्यांचा सत्कार करायचा आणि आपल्यापर्यंत जो आवाज येतोय कायमच आपले असणारे गावातीलच शिरसाट रामदास भाऊ शिरसाट त्यांचं टाळी वाजून स्वागत आहे. आणि युवराज भाऊ गोपीनाथ बोडखे यांची आजची महाप्रसादाची संपूर्ण खर्च त्यांचा आहे. टाळी वाजून त्यांचं स्वागत आहे. त्यांना आपण श्रीफळ देत आहे. त्यांनी ते घेऊन जा. या छान. हां अजून नाश्त्यावाले कोण आहे? हातराळचं कोण आहे? या रे भैया हातराळचं कोण आहे? गोटीराम केदार हातराळ ये यांनी नाश्ता दिलेला आहे. वा वा वा. आपल्या गावातील आणि आमचं लहानपणापासून ओळख ही आपले मेजर आदरणीय नाव काय माऊलीचे चिरंजीव बाळूभाऊ त्यांची पुढच्या वर्षी इच्छा आहे एक 3 दिवस जे अन्नदान होईल त्या अन्नदानाचा खर्च मी स्वतः करणार आहे. टाळी वाजून त्यांचं स्वागत आहे. धन्यवाद. त्यांना आपण श्रीफळ निक्षाल घालत आहे. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. छान धन्यवाद. त्याचप्रमाणे बाबुराव गेनू घुटे यांनी नाश्ता दिलेला आहे ना. हां आपल्या हातराळचे गोटीराम भाऊ या. घे रे.